बायको बोललेले चुकीचं सांगते ना, आता त्रास हे मी बागेमध्ये आपल्या रुजवणार. आणि तुम्हाला नाही घेतला आज, आणि असं धूर झालेला पण चांगलं असं मच्छर. मेहनत म्हणजे काय, हे आपली मेहनत म्हटलं की अगोदर मी खाऊन बघते बनवून. आणि नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर या पडवीमध्ये झाडू काढायचे होते ना, कांदे काल पसरून ठेवलेले आहेत, ते काल संध्याकाळी साफ करायचे होते पण राहून गेलं. तर आता सकाळी सकाळी करायला घेतलेले. अर्धे साफ करून झालेत, अर्धे बाकी आहेत. साफ म्हणजे काय करायचं, सुके कांदे आहेत ना ते वेगळे काढायचे आणि जे ओलसर वाटतात ते थोडेसे साईडला करायचे. अशा पद्धतीने जरा करायचं म्हणजे कांदे आपले छान असे टिकतात. हे बघा, हे आता कांदे बघा थोडेसे असे वाटतात ना, तर हे साईडला करून वापरण्यासाठी घ्यायचे. आणि सुके कांदे आहेत ते साईडला करून ठेवून द्यायचे, असं म्हणजे छान असे टिकतात पण आणि खराब होत नाही. आता या पुढच्या पडवीतच ठेवणार आहोत, मागच्या पडवीमध्ये नको. मागच्या पडवीमध्ये ना ओलावा खूप आहे, म्हणजे खूप गार आहे ती जमीन. आता कांदे साफ करून झाल्यानंतर ज्या काही साली वगैरे निघतील ना, त्या सालींचा उपयोग आम्ही खतासाठी करणार. म्हणजे ते पाण्यामध्ये भिजत घालायच्या साली, त्या 2 दिवस भिजवायचं चांगलं, आणि पाणी निघेल ना ते झाडांना घालून टाकायचं. त्याच्यामध्ये थोडंसं साधं पाणीने मिक्स करायचं. आणि म्हणजे कोणतं पण आपण खत तयार करतो ना, लिक्विड खत, त्याच्यामध्ये साधं पाणी मिक्स करायचं आणि मगच झाडांसाठी वगैरे कोणत्या पण फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, सगळ्यांसाठी वापरू शकतो. तर अशा पद्धतीने सगळं नियोजन आमचं चालतं खताचं. ज्या कांद्यांना कोंब फुटलेले असतील ते घ्यायचे आणि मातीमध्ये रुजवायची, म्हणजे आपल्याला भाजीसाठी कांद्याची पात मिळणार. असं आता काल संध्याकाळी वाफा तयार करून त्यात बियाणं टाकलं आहे ना, तर माझा विचार चालला आहे की कोंबवाले जर का कांदे मिळाले ना तर मागच्या साईडलाच रुजवायचे, म्हणजे वेगळं आपल्याला वाफा काय करायची गरज नाही. तिकडे समोर आहेत पण तिकडे समोर थोडीशी जागा लहान आहे ना, ती आता जे आधी रुजवलेले आहेत ना कांदे ते, त्याच्यामुळे तिकडेच रुजवून टाकेल. चला आता हे पटाट करून घेते. त्याच्यानंतर भरपूर बागेत जाऊन कामं पण करायचे, नेहमीप्रमाणे आपलं चाललेलं असतं तेच. नशीब काय समजलं, तू आता कपडे घालून चाललास, मला समजलं. सगळं आहे आपल्याकडे पण तुम्हाला घालायला नको. ती लाल रंगाची टी शर्ट काय झाली, ती लाल आणि ब्ल्यू होती ती टी शर्ट, माहिती आहे काय? आहे कपाटातच आहे ती, नाही तर बोचक्यांमध्ये बघ. मी त्या दिवशी कपडे चेंज केले. हे काय कुठे सकाळी फिरायला नाही जातात कुरालचे बाबा, ते रान साफ करायची तयारी. त्यांना मी रोज सांगते असे फुल हाताचे कपडे घाला, पॅन्ट घाला. ते अंगाला खाज बिचताना ते यायला लागले ना 2 दिवस झाले, त्याच्यामुळे आज फुल कपडे घातलेले आहेत. ऐकत नाही हो, आपण सगळं सांगतो ना, आपण एक सांगितलं का त्याच्या उलट करणार, असं आहे ते सगळं आमच्याकडे. तेच तर सांगते ना मी, बायको बोललेले चुकीचं सांगते ना. आता त्रास होतोय ना, त्याच्यामुळे हे आता फुल कपडे बघा घातलेले आहेत. ते शोधून शोधून काढले कुठनं तरी, आणि ते पण चांगले कपडे आहेत ते, असं पण नाही खराब. कपडे भरपूर आहेत पण घालायचं ठिकाणं नसतं ना, कुठं जातच नाही ना आपण, काय करणार. जावा चला, कोयता घेतलाय त्यांनी आता आणि निघालेत. आणि आता ह्या बघा, ह्या कांद्या साली आहेत ना, काय काय काम आहे आता. 1 मिनिट मला जरा भिजवू दे. ह्याच्यामध्ये आता पाणी घालून आहे ना, हे भिजत घालते 2 दिवस. कुणाला सांगतो उचल, काय ते, आणि मग झाडांना ह्याचं खत करून घालायचं. कुणाला ते उचलून सगळं उचलून झाडू मारून पाणी भरून घ्यायचं. आता मी तुम्हाला कांदे दाखवते. हे बघा, हे आहेत ना, हे सगळे सुके सडसडीत कांदे आहेत, चांगलेवाले ह्या गोणीमध्ये भरलेत. आणि जे असे वाटतात की बघा सालं निघालेले आहेत किंवा साधारण म्हणजे ओले नाही आहेत पण ते सालं वगैरे निघालेले असतात. परत हे बघा, हे असे काळे पडलेले, तर ते जरा साईडला काढले. हे म्हटलं तर वापरण्यासाठी होईल.
आता ही झाडू काढायची म्हणून मी टोपली तर उन्हात ठेवले, उन्हामध्ये नाही ठेवायचे. आता थोड्या वेळाने खाली उतरून ठेवते. आणि थोडेसे कांदे बघा इथे मोड आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आता हे मी बागेमध्ये आपल्या रुजवणार. ते आत्ताच करून घेते, एकदा राहायला का राहून जाईल. म्हणजे एक थोडा वेळ जाऊ दे, जरा घरातलं पहिला आटपून घेते. हे सगळं करत राहिले. माझं घरातलं सगळं बाकी आहे, नाश्त्याचं वगैरे. वेळ गेला ह्याच्यामध्ये पण साफ करायला. बघा आमचा हॉल क्लीन करायचा बाकी आहे. कुणाल सकाळी 4 वाजल्यापासून उठलेला आहे कामासाठी. ते रेंजची जरा अडचण येते ना. कुठे गेला तो बघा, काय करतो, दूध पितो वाटतं. तुम्हाला चंटे पंटे दाखवते. पोरं बिचारी सुकली माझी. ते बोलतात की आई आमची कुठे गेली आज. आता त्यांना मी घेतलेलंच नाही सकाळपासून. मग असे ते बाहेर फिरून वगैरे आले, मी माझ्या कामातच होती ना. काय झालं बेटा, तर कुई कुई चालू आहे दोघांची. ये माझा बछडा, या माझा बारका बछडा. काय झालं बच्चो, तो बघा एक झोपला. काय झालं बेटा, काय झालं. आईने तुम्हाला नाही घेतलं आज, नाही घेतलं आज, खाऊ नाही दिलं आईने. हां बघा बारका बघा. अरे 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 लाडत आला, लाडत आला. मोठा पण उठला तो बघा. दंगा सुरू, दंगा सुरू. काय खाऊ खायचा, खाऊ खायचा, खाऊ खायचा, खाऊ खायचा. मग अशी तुम्ही बाहेर गेलात ना फिरायला. हा नको मारतो ते बच्चे. अगं माझी बच्चे वागे वागे. थोडेसे लाड करते माझ्या लेकरांचे. यग माझ्या बछड्याने मी आज घेतलं नाही, घेतलं नाही. या वागे वागे. ओ ओ ओ ओ. चला बस झालं, चला. हा शेरूची जखम चाट. चूल बघा कशी धुमसते. नारळाच्या झावळा टाकलात ना, पेटेल ते आता. आणि असं धूर झालेला पण चांगलं असं. मच्छर बिच्छर काय असते ना ते, म्हणजे पाखरं वगैरे सगळे दूर आहे ना पळून जातात. ते बघा पेटले चूल. इथे आता हे बघा बादल्या बिदल्या सगळ्या कुणालने घेतलं नाही पाणी भरायला. पाईप त्यांनी लावलं नाही. मशीनची जागा वेगळी केलेली आहे, म्हणजे इथे मागच्या पडीमध्ये आणले. आणि हा बघा पाईप लावला आहे भरायला ड्रममध्ये. मी आता चालले कुणालच्या बाबांच्या इथे. त्यांनी ते समोर बघा साफ करायला घेतले, डोंगर तो समोरचा. ते खूप वाढलं आहे ना तिथे. आणि त्या साईडला आपलं एक झाड पण आहे. काय त्या झाडाचं नाव माहिती आता पटकन लक्षात येत नाही. कुठलं रामफळ ना, ऐकलं काय, रामफळाचं झाड आहे ना तिथे. आणि ते एकदम खूप असं गच्च झालं आहे ना, त्या झाडाला पण बघावं लागेल. त्याच्यामुळे ते हे साफ करतात. बघा किती हे सुकलंय काय ओलं आहे अजून, सुकलंय का ओलं आहे अजून. केवढं गच्च आहे बघ. ते हे ना घेतलं, ते ओढायचं आहे ते. मग ते ओढायचंच घेते ना, तयारी पटापट होतं. हे कशाला हात हात दुखवणं. हा झाडं आहेत काय मोठे मोठे. सध्या हेच चाललंय आता आमचं. हे सगळे झाडं, हे सगळं रान मोकळं करायचं. हो हो हां हां तेच. हे बघा कशी झाडं अशी बाहेरची सगळ्या ना आतल्या साईडला आलेत. ती पण तोडायला लागतात ना सगळी. झाड तुम्हाला दाखवते. हे बघा काजूचं झाड आपलं वाढेल ना दोन चारी बाजून. हे आपण ह्या वर्षी लावलेलं आहे ना. चारी बाजून हे बघा कसं. त्याला आता ऊन भेटेल ना. हां सगळी सावली झालेली ना, असं दिसत पण नव्हतं ते. आणि हे झाड बघ केवढं झालंय बापरे. हे बघ हे तोडायला पाहिजे बाहेरनं ना. आता नको ते नंतरला. हां ते आता आड्यावर टाईट झालं ना, आता मारून घ्यायची वरून. वरची लाकडं ती कामाला येणार. हां तेच. आणि ते रामफळाचं बघा त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही लाल लाल फुलं दिसतात, तिथे बघा कोपऱ्यामध्ये आहे ते. झालं फुलं ते पण. हां ते बघा समोर ना. त्याला खत पाणी करायला लागेल ना आता. चला तिकडे पण जरा बघते. कुणाला जरा चुलीकडे बघा, त्या साईडला जरा बघून येते. तिकडे पण काजू ना एक आपला, म्हणजे बाहेरच्या साईडला वाढलेलाच नाही काजू तो, आणि आतल्या साईडला
वाढला, कारण तिकडे त्याला वावच नाही ना, बाहेरच्या साईडला सगळी झाडी असतात ना जंगली, त्याच्यामुळे तो त्या साईडला वाढत नाही झालेली. चांगलं झालं झाड पण. हा 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 बघा, हा आपला काजू झाड पण किती उंच झालाय बघ, केवढं झालंय बघा. आणि आता मोर येईल, मोर पण येईल ना आता. अच्छा हा बरोबर. हा हे बघा, ही सगळी संगातीत लावलेली झाड आहेत. हा एक तो कोपऱ्यातला, पण हा चांगला झालाय झाड तो तिकडचा. हा तो पण उंच झालाय, पण हे आता हे रान आहे ना, हे जरा साफ करायला लागेल, पूर्ण क्लीन करू. हा जसं पाय तसं नाही वाढ झालाय, त्याला जरा बघायला पाहिजे. भरपूर काय काय केलंय, राहू दे, होईल तो छान. तो जगेल की नाही असा होता झाला, दगडात तो गेला, खाली गेला. हे बघा आता बघा, हे बघा मोहर यायला सुरुवात झाली ना. हे काय काटेकोरंटी नाही, काटेकोरंटी नाही, ते दिवाळीमध्ये बघा ते फोडतो ना आपण पायाखाली, कारेटे. ती वेल इथे रुजलेली होती, काटे की त्यात ते असे रुजतात आपण. हे आधी साफ झालं ना, मग काय वाटणार नाही. हे केवढं वाटतं, बाप रे. चला एकदा मारून म्हणजे सगळं आडवा हा नाही, त्याचा आडवा झाला ना खेचून घ्यायचं आणि मग ते जाळून टाकायचं. मग हे इथे भरपूरच वाढलं ह्या साईडला. यावर्षी पाऊस पण तसा पडला ना, त्याच्यामुळे सगळं असं झालेलं आहे. बाकी काय पावसामुळेच मग किती वेळा हे शेवटचं साप आता आपलं चाललेलं आहे. जे आहे रियालिटी तेच तुम्हाला दाखवते. गावी राहतो पण मेहनत खूप आहे, कष्ट खूप आहेत. मेहनत म्हणजे काय, हे आपली मेहनत नाही ना. हा आपली मेहनत नाही म्हणजे कसं, आपण कधी गेलेले नसतात का, आपल्याला खूपच त्रास होतो. आणि माहिती पण नसते ना आपल्याला झाडांची माहिती नसते, कुठल्या काय कशाला काय उपयोगी येणार काय. हा त्याच्यामुळे जरा थोडीशी गोची होते. ठीक आहे, पण काय नाही करायचं आपण आपलं. एक ते मजूर बोलवलं का मजुरी पण आपल्याला परवडत नाही बाबा, किती मजुरी घेतात. बघा लेकाचं माझ्या काम चालू आहे ना, पाणी भरतोय. कुणाल किती असं उठला आज तू? मला माहिती काय म्हणतो कुणाल, ऐकलं काय? मला म्हणतो आई मी माहिती का लवकर का उठतो, नवीन नवीन आयडिया यायला पाहिजे ना काम करायला, क्रिएटिव्हिटी. हां संध्याकाळी बोलतो काय सुचत नाही, सकाळी लवकर उठलं का नवीन नवीन आयडिया येतात ना डिझाईन करायला. त्याचं डिझाईन हां कुणाल. अच्छा हां नवीन काम म्हणजे काय दिलं कुणाल? अरे ऐकलं का कुणाल, खूप जण विचारतात कुणाल काय करतो, कुणाल काय करतो. एक दिवस आपण शेअर करूया, तू सांगशील ना तुझ्या कामाविषयी. त्याला जरा फ्री असू देत, मग मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. सध्या आता तो जरा बिझी असतो ना, त्याच्यामुळे जास्त पण मी आता व्हिडिओमध्ये त्याला घेत नाही, कारण त्या कामात असतो. आता पाणी भरतोय त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन तुमच्याशी थोडं शेअर करते. सगळ्या कामाचा आज राडा झालेला आहे. आज काम भरपूर आहे, बाहेरचं पण किचनचं पण. अजूनपर्यंत माझं बाहेरचंच काम चाललं होतं. आता जेवणाची दुपारच्या जेवणाची तयारी. कुकर फक्त लावून झालाय, 12 वाजलेत, अजून काही झालेलं नाहीये. भाजी आता बघा मटकी काढले, तुम्हाला मी दाखवते काय काय भाजी करायची ती. म्हणजे ज्या दिवशी काम जास्त असतं ना त्या दिवशी सगळं कामाचा की नाही गोंधळ होऊन जातो. इतकं कामाचं लोड होतो ना, मग कधी कधी असं कंटाळा येतो मग. आणि आराम असला का मग आरामात असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. हा बघा कुकर इथे लावून झालेला आहे आणि ही मटकी भिजवलेली बघा छान असे मोड आले, ह्याची भाजी करायची आणि त्या जोडीला पावरुशीची भाजी करायची. चला पटापट करूया, बघत राहिले ना आता काय होणार नाही. हातपाय हलवायचे फटाफट आणि करायला घ्यायचं. सगळ्याची तयारी करून घेते पहिला. तर मोड आलेल्या मटकीची भाजी झटपट होणारी आणि घरामध्ये सगळ्यांना आवडणारी. आता ही जी भाजी आहे ना ती मी कांदा टमाटे टाकूनच करते, म्हणजे वाटण टाकून बघा करतात ना तशी भाजी आमच्याकडे फारशी आवडत नाही. अशी सुकी बनवली ना की सगळ्यांना की नाही आवडते आणि आवडीने सगळेजण खातात सुद्धा. तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे आणि त्यात भरपूर असा कांदा, परत कढीपत्ता, आलं लसूण घातलं, त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. चांगलं असं परतून घेतलं. सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला सर्व घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. चांगलं असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग मोड आलेली मटकी टाकलेली आहे.
चांगलं जरा मिक्स करून घेतल्यावरती थोडंसं पाणी पण घालायचं, झाकण ठेवून ही भाजी आपल्याला म्हणजे शिजत ठेवायची. एक 5 ते 7 मिनटामध्ये स्लो गॅसवरती भाजी आपली शिजून जाते. आणि मोड आल्यामुळे ही जी भाजी आहे ना एकदम पौष्टिक बनतेच ती. म्हणजे कोणतं पण कडधान्य असू दे, मी जास्तीत जास्त प्रयत्न असतो माझा की मोड आणायचं आणि मगच भाजी करायची. तर मटकी तर आमच्या घरामध्ये एक नंबर असतं, म्हणजे सगळ्यांना आवडते मटकीची भाजी. आणि ही भाजी मी फोडणीला घातली. त्याच्यानंतर पावरोशीची भाजी आहे ना, तीसुद्धा इथे पटकन मी करून घेतलेली आहे. रेसिपी मला तुमच्याशी शेअर करायची होती, पण आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. नेक्स्ट टाईम नक्की दाखवीन तुम्हाला. त्यांचं जेवण झालं ना, आणि इथे बघा आता वाढलं जेवण. तुम्हाला आज मी मटकीची भाजी दाखवले, पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही पारोशीची भाजी केली ना कांदा मिरची टाकून. म्हणजे पहिल्यांदाच अशी केलेली आहे मी. आता खाऊन बघते कसे झाले काय माहीत नाही. चांगले झाले. नेहमी आम्ही नाही, नेहमी कशी जरा थोडीशी वेगळी करते, मी आज वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. गोडी भाजी केली, गोडी भाजी. आता बघते खाऊन मी, जर का चांगली झाली असेल तर नक्की तुमच्याशी रेसिपी ना शेअर करेन मी. असं गोड लागते ना भाजी, मिरची वगैरे बरोबर पडते. हां, तेच मटकीची भाजी बघा, अशी पावशीची भाजी, पापड, चपाती, सगळं जेवण केलं आहे. आणि डाळ भात सुद्धा. तर ये कुणाल तर पण ताट वाढले. खाऊन बघ. मी ना आता खाल्ली ही भाजी एक घास, आणि इतकी मस्त झाली ना, टेस्टी एकदम झालेली आहे. छान झाली, छान झाली. ही पण छानच झाली आहे, पण ही पण छान झालेली आहे. मगाशी मी विचार केला होता की तुमच्याशी रेसिपी शेअर करीन, तर मला असं वाटलं की अगोदर मी ही खाऊन बघते बनवून आणि मग तुम्हाला दाखवेन. पण इतकी मस्त झाली ना, म्हणजे ही भाजीसुद्धा ह्याच्या पुढे फिक्की आहे, इतकी छान झालेली आहे भाजी. हे म्हणजे काय आहे, परफेक्ट कॉम्बिनेशन पण झालं मिरची तसं नाही. आणि ही ताजी भाजी आहे ना, आपण मगाशी लगेच घेऊन काढून खाल्ली. हां, पारोशी, त्याच्यामुळे ताजी भाजीमध्ये फरक पडतो ना. पण खूप मस्त झाले हो. त्याच्यामुळे म्हटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते. चला, ही आता ही नेक्स्ट टाईम आता मी शेअर करेन तुमच्याशी ही रेसिपी. साधी सिंपल आहे. जेवूया आता. थांबा जरा 1 मिनिट, आई आली, आईचं काम करू दे. आजची ताजी बातमी दुपारची, जे आतापर्यंत संध्याकाळपर्यंत शिळी झालेली आहे. मशीन आता आमची पडलेली आहे. जागा मशीनची चेंज केली ना, तर थोडीशी जरा लेवल, थांब ना जरा आवाज करू नको, लेवल थोडीशी वर खाली झाली होती. त्याच्यामुळे दुपारी मशीन चालू होती ना, चालू होता तर अशी खाली धपकन पडली. आणि मग मशीनचं काय काय तुटलेलं आहे ते बघूया. ती मशीन तुटलेलीच आहे. ती त्या मशीनची सगळी ना वाट लागलेली आहे. पण सध्या फक्त होतं तर चालवायचे म्हणून ते चालवायचे आहे. पकडा. हां, म्हणजे चालू मशीन धडधड धड करती हे झाली. म्हणजे आवाज कसला आला, कुणाला बाहेर होता तर कुणाला म्हणतो आई मशीन पडली. मला अगोदर खोटं वाटलेला, मला वाटलं की तो खोटं बोलतोय. नंतर बघते उठून तर खरोखर मशीन पडलेली. तर आता हे कपडे वगैरे बघा, तो बघा, हां तो शेरू बघा हे दंगा करतोय. तुमच्याशी बोलते ना, त्याला मस्ती सुटलेलं आहे. आता उभा राहिला होता, बसला खाली. तर चला आता हे करते, साईडला ठेवते, पटापट हे करून दोघं जण आम्ही लावतो व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर कपडे पण धुवायचे बाकी राहिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघा असतात. तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. ताजी बातमी